पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वरमधील MPG क्लब हे हॉटेल प्रशासनाकडून सील करण्यात आलं. परंतु हे नेमकं कशामुळे सील झालं याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आत्ता अभय हवलदार, जे या घटनेचे मूळ तक्रारदार आहेत. अभय, काय सांगाल तुम्ही की तुम्ही या घटनेचे मूळ तक्रारदार आहात? नेमकी कशाबद्दल ही कारवाई चालू आहे आणि तुम्ही केव्हापासून या गोष्टीचा पाठपुरावा करताय? मी गेले 6 महिन्यापासून ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे. मुळात 1927 साली ही जी मिळकत जी होती ही पारसी जिमखाना या नावाने होती. 2016 साली सुरेंद्र जे अग्रवाल म्हणून आहेत ते त्याच्यावरती ट्रस्टी गेले, त्यांच्या मिसेस आणि ते. 2020 साली त्यांची जी पूर्ण फॅमिली आहे, विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, श्रेया अग्रवाल आणि गुप्ता म्हणून कोणतरी, ते आले. मुळात इथं क्लबसाठी ही मिळकत होती आणि मिळकत ही रहिवासी आहे. त्याचा आपण बघू शकता पूर्णपणे मागं पूर्ण वाणिज्य वापर केलेला आहे. त्याची मला मूळ तक्रार होती. आणि ही शासकीय भाडेपट्ट्याची ही जमीन जी होती त्याच्यावरती बारची परमिशन कशी दिली गेली, मोठ्या प्रमाणात बांधकाम कसं झालं, अशी माझी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार होती. आता तुम्ही तक्रार दिली केव्हा तक्रार केली आणि प्रशासनाकडून याचा पाठपुरावा योग्य रीतीनं केला जातोय का? तुम्हाला काय वाटतं यामध्ये? नक्कीच मी 23 एप्रिलला तक्रार दिली होती. आता फक्त प्रशासनाने सील केलं आहे. माझी मागणी आहे की हे तुटायला पाहिजे. जे लिगल आहे तेवढं ठेवा आणि जे अनलिगल आहे ते पूर्णपणे डिमॉलिश करा, अशी माझी मागणी आहे. मी नुसत्या सीलवरती मी समाधानी नाही आहे. ह्यापुढेही जिल्हाधिकाऱ्यांनी तोडण्याची, आणि 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी इथंच स्पीच दिलं होतं की बुलडोजर चालवला जाईल. ते बुलडोजरच चालवला गेला पाहिजे, अशी माझी पूर्णपणे मागणी आहे. एकूणच आत्ता प्रशासनाकडून हे हॉटेल सील करण्याची कारवाई चालू आहे, परंतु मूळ तक्रारदार अभय हवलदार यांची मागणी हे या हॉटेलमधील जे अनधिकृत बांधकाम आहे ते पूर्णपणे पाडण्यात यावं अशीच असल्याची माहिती मिळते. ओंकार कदम, साम TV न्यूज, महाबळेश्वर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.